निरंतरम योगाभ्यास मंडळ वडकी द्वारा स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न। वडकी येथे योग भवन निर्मितीची मागणी। अमोल सांगानी, राळेगाव वडकी। राळेगाव तालुक्यातील वडकी येथील निरंतरम योगाभ्यास योग मंडळातील 8 योग साधकांचा वाढदिवस मार्च महिन्यात असल्याचे कारणाने या सामूहिक वाढदिवसाचे औचित्य साधून योग केंद्राचे योग शिक्षक ज्ञानेश्वर जवादे गुरुजी यांच्या संकल्पनेतून दिनांक 28 मार्च रोजी स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम वडकी येथील पुरातन आणि निसर्गरम्य ठिकाणी असलेले प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी आणि बजरंगबली देवस्थान पिंपळापूर रोड येथे घेण्यात आला। हा कार्यक्रम निरंतरम योग केंद्राचे सर्व योग साधक आणि वडकी येथील सर्व प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे यांचे उपस्थितीत संपन्न झाला। या प्रसंगी केंद्राचे योग शिक्षक ज्ञानेश्वर जवादे गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आजचे स्नेहभोजन हे एक औचित्य असून मूळ उद्देश स्वामीजींचे संकल्पनेनुसार योगाचा निशुल्क प्रचार आणि प्रसार करणे हाच आहे। कारण आजच्या कार्यक्रमात योग साधकांव्यतिरिक्त वडकी गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते। त्या सर्वांना संबोधित करताना गुरुजींनी प्रत्येकाने योग का करावा याचे मार्गदर्शन करताना योगामुळे मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक लाभ होऊन मनुष्याला परमानंद प्राप्त होतो आणि जीवनाचे यशस्वीतेसाठी प्रत्येकाने योगाभ्यास केलाच पाहिजे। योगाचे विस्तृत वर्णन करीत असताना गुरुजींनी उपस्थितांसमोर वडकी येथे योगाभ्यास मंडळास योग भवन नसल्याबाबतची खंत व्यक्त केली। हा कार्यक्रम महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी आणि हनुमंतरायाचे साक्षीने अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निरंतरम योगाभ्यास मंडळातील योग केंद्राचे सर्व योग साधकांनी अतिशय परिश्रम घेऊन कार्यक्रम साजरा केला। आपण वडकी येथे गिड्यावर निरंतर योगा ग्रुप तर्फे जो आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, या कार्यक्रमामागील काय उद्देश आहे? उद्देश हाच आहे की आमचं जे योग मंडळ आहे निरंतरम योगाभ्यास मंडळ वडकी, हे जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळ नागपूर यांच्याद्वारे संचालित आहे। तर हे योगाभ्यास मंडळ आमचं 2 वर्षापासून म्हणजे 2023 चालू आहे। ते आमचं एकच ध्येय आहे की आपलं वडकी जे गाव आहे, ह्या गावामध्ये प्रत्येक लोकांचं आरोग्य सुदृढ आणि सर्व योगामुळे त्यांचे सुदृढ, समाधानी आणि आनंदित लोक आले पाहिजे, हा माझा उद्देश आहे। आणि असंच मी आता आपल्याकडे कमसे कम 40 लोक आहेत, 40 असे मी 100 करेल ही माझी इच्छा आहे आणि ते होणारच आहे। पहिले आपल्याकडे लेडीज येत नव्हत्या, परंतु आता लेडीजसुद्धा वाढलेल्या आहे। आता कमीत कमी 10 आहे, 10च्या 20 होणार। आमचे योग साधक जे आहे आता 30 आहेत, म्हणजे 30 40 आहेत, 40चे 50 होईल, 50चे 100 होईल, ही माझी इच्छा आहे। आणि याच्यामध्ये मी चांगले प्रयत्न करत आहोत, आपले वडकी निरोगमय झाली पाहिजे, ही माझी इच्छा आहे। काय नाव आपलं? माझं नाव ज्ञानेश्वर अजबराव जवादे। मला एक सांगा, आपण हे योग साधक हा जो कार्यक्रम तुम्ही कुठे ठेवता दररोज? हे कोकाटे मंगल कार्यालय वडकी। का बरं इथे योग भवन नाही का? नाही, योग भवन अजून आहे का? तुम्ही मागणी नाही केली का याची? मागणी केली आहे। कोणाकडे केली? आम्ही आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उईके साहेब आहे, ते वन विकास मंत्री, त्यांना भेटलो आम्ही 2-3 वेळा। त्याच्यानंतर आपले बीजेपीचे अध्यक्ष आहे, त्यांना सुद्धा 3-4 वेळा मिळलो, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। बरं, तुम्ही निवेदन दिलं का त्यांना? निवेदन काय प्रतिसाद मिळाला त्यांच्याकडून? त्यांना आम्हाला म्हटलं की देतो म्हणे आम्हाला। कधी? ते नाही, आम्हाला आश्वासन देतो म्हणतं फक्त। अच्छा, म्हणजे वडकी येथे योगा भवनची निर्मिती असायला हवी। असायला जरूर आहे। ठीक आहे, धन्यवाद। आम्हाला जे आपले बनशी जे आहे आपले योगाचे व्यवस्था चालवतात ते त्यांनी आम्हाला दिले, त्यांचे आम्ही बहुत आभारी आहोत। आता आम्ही कुठे घेतलं असतं आता। अच्छा, तरी पण आम्हाला जे आता त्यांच्याकडे जे लग्न असतात त्यावेळेस आम्हाला कडे बाहेर घ्यावं लागते। बरं, वडकी येथील काही स्थानिक पुढाऱ्यामार्फत तुम्ही पाठपुरावा केला का यासाठी? केला ना, आपले संजयराव काकडे आहे, प्रवीणराव कोकाटे आहे। आज वडकी येथे हे योग साधक सर्व योगा भवनसाठी सतत पाठपुरावा करत आहे वरिष्ठांना। आपण एक भारतीय जनता पार्टीचे या वडकी सर्कलचे कार्यकर्ते आहे, एक पदाधिकारी आहे, काय सांगू शकता तुम्ही? आपण यांची मागणी पूर्ण करू शकाल का? नक्कीच योग हा आता काळाची गरज आहे आणि योग आता हा शहरात सुद्धा, ग्रामीण भागात हा सध्या वाढत चाललेला योग साधनेमुळे बऱ्याचशा लोकांच्या प्रकृती, बऱ्याचशा लोकांचं स्वास्थ्य हे चांगलं राहत असते। जसं आपण ग्रामीण रुग्णालयासाठी वडकी येथे प्रयत्न केला, तसाच आपण योग भवनासाठी माननीय मंत्री महोदय, राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेजीकडे आपण प्रस्ताव दिलेला आहे। आमचे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रफुल्लजी चव्हाण यांच्याकडे पण आजच निवेदन देऊन आलेलं आहे आणि नक्कीच आम्ही क्रीडाच्या माध्यमातून किंवा अन्य DPDCच्या माध्यमातून याचा पाठपुरावा करून नक्कीच भविष्यात योग भवन केल्याशिवाय थांबणार नाही। बरं, एक सांगा भाऊ, आज या सर्व योग साधकांनी इथं जे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, आपण या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, काय सांगू शकता तुम्ही या कार्यक्रमाबद्दल? काय वाटलं तुम्हाला? आहे ना, बघा, गेट टुगेदर शहरात जाऊन लोक क्लबमध्ये करतात, कुठं करतात, पण खेड्यात हा विरंगुळा म्हणून असं कुठं एकत्र जमासाठी
हा योग याच्या साधनेतून यांनी जे केलेलं आहे एकत्रीकरण, हे नानाभाऊचे फार फार मी धन्यवाद मानतो की एकत्रीकरण करता, स्वास्थ्याचं काम करता, चांगलं काम करताय नानाभाऊ. नानाभाऊचे माझे जवळ पहिल्यापासून चांगले संबंध आहे आणि सगळे लोक एकत्र आले याच्यापेक्षा आनंद काय. आणि हे चांगलं आहे, छान आहे. निश्चितच यांच्याकडून एक बोध घेण्याला एक गोष्ट आहे की यांनी हा जो कार्यक्रम कुठं हॉटेल, कुठं मंगल कार्यालयात आयोजित नाही केला. वडकी गावातलं एक प्रख्यात हनुमानाचं देवस्थान आहे, गिडा म्हणून ओळख आहे, तिथे आयोजित केलं आहे. काय सांगू शकता? आणि चांगलंच आहे ना, मंदिराच्या माध्यमातून सुख समृद्धी लाभणार आहे भविष्यात. आणि हे एका आता इथं कसं ना, आता मी जेवण केलं, हे निसर्गरम्य वातावरणात जेवण करण्याचा आनंद वेगळाच आहे हॉटेलपेक्षा. काय इथं खुली हवा आहे, छान आहे, स्वास्थ्य चांगलं राहील याच्यात. निरंतम योगाभ्यास मंडळातर्फे वडकी येथील जागृत देवस्थान गिड्यावर हनुमान मंदिर गिडा येथे आज जे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व इथे योग साधक आहे, महिला आहे, नागरिक आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण काय संदेश देऊ शकता जनतेला? संदेश हाच आहे की आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि सर्वांनी सुदृढ व्हावं. याच्यासाठी काही महत्त्वाचे लोक आपल्या वडकी क्षेत्रामध्ये काम करत आहेत, त्यांना सहयोग द्यावं. आणि विशेष करून जवादे सर आणि त्यांची पूर्ण टीम याच्यात लागून आहे. आणि एक आरोग्य सर्वांचं चांगलं राहावं याच्यासाठी काही निःशुल्क आणि सातत्याने काम करणारी ही मंडळी आहे. यांना सपोर्ट आणि जे काही करता येण्यासारखं आहे त्या पद्धतीने सहयोग द्यावा अशी आमची इच्छा आहे. काय नाव आपलं? मी डॉक्टर मंजुषा सागर. आपण एक योग साधक आहे ना? आपण पाहतो इथं निसर्गरम्य वातावरणात आपण जे साधकांनी जे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला, काय सांगू शकता आपण त्याबद्दल? कुठलंही हॉटेल नाही, कुठलं मंगल कार्यालय नाही, अगदी छान वातावरणात हे इथं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आपण सर्व मंडळी जमले इथं, काय सांगू शकता याबद्दल? वनभोजन किंवा निसर्ग रम्य परिसरात माणसांनी कनेक्ट व्हावं. जसं निसर्गात आपण जेव्हा कनेक्ट होतो तेव्हा माणसाचे मन आणि तन दोन्ही आनंदित होते आणि ते आर्टिफिशियल कोणत्याही गोष्टींनी कधीही पूर्ण होऊ शकत नाही. धन्यवाद. हा जेवणाचा कार्यक्रम आहे म्हणूनच नाही तर प्रत्येक योग साधकाचा हा त्यांच्या जेव्हा योगा असते तर प्रत्येकाचे वाढदिवस सुद्धा होतात आणि प्रत्येकाचे वाढदिवस साजरे करून सगळ्यांना अल्प उपहार सुद्धा दिला जातो. त्याच निमित्ताने सर्वजण भेटतात, सगळ्यांच्या तारखा असतात, सगळ्यांना विशेष दिल्या जातात. आणि त्याच निमित्ताने मग ह्या मार्च महिन्यात सुद्धा सर्वांनी ठरवलं की आपण वाढदिवस तर करतोच पण त्यामुळे आपण गेट टुगेदर पण छोटंसं ठेवू. म्हणून आम्ही हे गिड्यावरचं जे आहे हनुमानजीचं मंदिर, इथे आम्ही सगळ्यांनी कार्यक्रम छोटासा अरेंज केलेला आहे. काय नाव आपलं? आरती रवींद्र सातरोटे. एक पाहतो आपण या सर्व साधकांनी एक योग भवनाची वडकी येथे निर्मितीसाठी मागणी केली आहे, त्याबद्दल काय सांगू शकता आपण? ते तर आमची मागणी पूर्णच झाली पाहिजे. आम्ही सुद्धा सर्व ज्या लेडीज बसलेल्या आहे हे सगळे योग साधकांच्या मिसेसच आहेत. आहे का सगळे तुम्ही? सर्व टोटल. आणि तुम्ही जाता का? हो, आम्ही जरी जात नाही तरी आमचे जे हस्बंड आहे ते आम्हाला की फक्त जेवण करायला आले? नाही, तुम्ही आमची टेस्ट घेऊ शकता. आम्हाला सुद्धा योगा येतो थोडाफार, काही हरकत नाही. आणि पुन्हा आधी जेंट्सच जायचे, आता लेडीज सुद्धा जायला लागलेल्या आहेत. किती लेडीज जाता तुम्ही दररोज? तरी जवळपास 10 ते 12 लेडीज वाढल्या. हो का? हो. आता जे कार्यक्रम झाला होता, श्री खांडवे गुरुजी आमच्या इथे आलेले होते. सगळ्यांनी जे एक्झाम दिली त्याच्यामध्ये जे पास झाले त्यांचा सत्कार म्हणून त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी खांडवे गुरुजींना आम्ही बोलावलेलं होतं. तेव्हा आम्हाला खांडवे गुरुजींनी प्रवृत्त केलं की लेडीजने सुद्धा यायला पाहिजे. त्यामुळे मग सर्व लेडीज त्या दिवसपासून 12 जणी आहे सध्या. तर आम्ही अशी आशा करतो की आणखी संख्या वाढेल लेडीजची आणि जाऊ आम्ही. ठीक आहे. आमचं पहिलेपासून श्रद्धेचं स्थान आहे आणि जे आम्ही कमीत कमी 30 ते 40 लोक साधक आहोत आणि त्याच्या जवादे सरची खूप मोठी पुण्य आहे मोलाची. त्यांनी आम्हाला मागे लागू ह्या कार्यक्रमासाठी तयार केलं योगासाठी. आम्हाला त्याचा खूप सार्थ अभिमान आहे आणि त्या माध्यमातून आमच्या ग्रुपतर्फे गेट टुगेदर गिडा मारुती देवस्थान इथे आयोजित केलेलं आहे. आम्हाला खूप मस्त वाटलं. याच्यापुढे जास्तीत जास्त संख्येने आम्ही इथेच प्रोग्राम करत जाऊ. बरं, आपण हा कार्यक्रम जे बघत आहोत हा आपल्या स्वखर्चानं आहे का? स्वखर्च आहे. अच्छा. किती लोकांचा ग्रुप आहे आपला अंदाजे? 50 लोकांचा. 50 लोक. यामध्ये महिला पण आहे वाटते? महिला आहे. 30 हो का? 20 महिला आहे. आता जस्ट महिला सुरू झालेली आहे. अजून त्यांची संख्या वाढत आहे दिवसेंदिवस. आणि आपण पाहतो यांनी जे आपण लोकांनी जे योगा भवनाची निर्मितीसाठी जे पाठपुरावा केला, हो. काय सांगू शकता त्याबद्दल? नाही, ते होऊन जाईल. आम्हाला आशा आहे कारण आमचे निवेदन व आदिवासी विकास मंत्री उइके साहेबांकडे पोहोचले आहे. संजय भाऊ
संजय भाऊ काकडीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष चव्हाण साहेबांकडे पोहोचले आहे. त्याच्यामुळे आम्हाला आठवण मिळाला आहे लेआउटमध्ये, त्याच्यामुळे होऊन जाईल. ठीक आहे, धन्यवाद भाऊ. काय नाव आपलं? राजेंद्र कुंभे, अच्छा. लोकसाधक जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ. बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.